नमस्कार मित्रांनो, तर आज आपला व्लॉग असणार आहे मराठीमध्ये आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कुठे आलोय। तर आज आपण आलोय महाराष्ट्रातील एकमेव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात। तर हा आहे मंदिराचा प्रवेशद्वार आणि या मंदिराची रचना किल्ल्याप्रमाणे केलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे तो किती उंच आहे। त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये एंट्री करतो। पाऊस असल्यामुळे मला फारसं काही शूट करता आलं नाही, पण माझ्याने जेवढं होईल तेवढं मी शूट केलंय। तर आम्ही ते आता मंदिरात आलोय आणि आज होता रविवार, तर खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही रांगेत उभे आहोत आणि तुम्ही ते बघू शकता किती गर्दी आहे। त्यानंतर आम्ही शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि माझ्यासोबत तुम्हीही दर्शन घ्या। मंदिराच्या बाजूला छोटंसं असं गार्डन आहे आणि हा आहे मंदिराचा प्रवेशद्वार। पाऊस असल्यामुळे तिथे काही माणसं थांबलेली आहेत। त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता पायऱ्या आहेत, ज्या की आपण वरती जाऊन संपूर्ण मंदिर बघू शकतो। आणि इथे तुम्ही बघू शकता या मंदिराची रचना किल्ल्याप्रमाणे केलेली आहे। या मंदिराचं उद्घाटन 2025 मध्येच झालेलं आहे। हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर मराडेपाडा भिवंडीमध्ये उपस्थित आहे। जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता आणि सोबत लहान मुलांनाही आणा। आणि आता आपण बघणार आहोत शिवाजी महाराजांचे काही फ्रेम्स, जसे की त्यांची लढाई कशी झाली होती, त्यांच्या काळातील फोटोज आणि त्यांनी कोणती तलवार वापरली होती। इथे काही शस्त्र आहेत जे की शिवाजी महाराजांनी वापरले होते आणि सोबतच त्यांची खाली माहिती सुद्धा दिलेली आहे। जर तुम्ही इथे येणार असाल तर छोट्या मुलांना नक्कीच आणा, कारण छोट्या मुलांना इथे खूप काही माहिती मिळू शकते। लोकेशनसाठी कमेंट नक्कीच करा आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तेही कमेंटमध्ये सांगा। इथे अजून शस्त्र आहेत, जसे की त्यांनी वापरलेली तलवार, धनुष्यबाण, त्यांनी वापरलेले कवच आणि सोबतच त्यांची माहिती सुद्धा आहे। इथे मी तुम्हाला जवळून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, पण गर्दी असल्यामुळे मला जास्त काही जमलं नाही। इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे छोट्या छोट्या मूर्त्या आहेत आणि सोबतच फ्रेम सुद्धा आहे। जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता। त्याच्या खालीच त्यांची प्राइस सुद्धा लिहिलेली आहे। 350 रुपयांपासून ते 2000 पर्यंत यांची प्राइस आहे। त्यानंतर आम्ही वर गेलो। वर गेल्यानंतर संपूर्ण मंदिर दिसत होतं आणि पाऊस असल्यामुळे वर फारसं कोणी नव्हतं। त्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो आणि इथे तुम्ही बघू शकता बाहेरून मंदिराचं व्ह्यू। आणि इथे समोरच महादेवांची मोठी मूर्ती सुद्धा आहे आणि समोरच पार्किंगची जागा सुद्धा आहे। त्यानंतर घरी जाता जाता खूप असा पाऊस लागला होता, संपूर्ण रस्त्याला पाणी भरलं होतं, तुम्ही इथे बघू शकता। तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला अजून मराठीमध्ये ब्लॉग बघायचे असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा।